नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. ओके, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो काय पार्ट स्टडी केलेला आहे, जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर जर तुम्ही ऐकला असाल किंवा बघितला असाल तर त्याच्यामध्ये आपण रूल्स ऑफ द इंडायसेस, त्याचबरोबर मॅथमॅटिक्ससाठी लागणारा जो काय पूरक पार्ट आहे तो आपण स्टडी केलेला आहे. ओके, काही जणांना वाटत असेल हे काय आम्ही शिकलेलो आहे, ह्याच्याकडे काय लक्ष द्यायचं आहे. ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो रिमेंबर दॅट किंवा रिवाइज दॅट. कळालं का पहा. ओके, आता रिवाइज दॅट ह्याचा अर्थ काय असणार आहे मला सांगा. सगळीजण असं आहे का कोण पहिलीतनं डायरेक्ट दहावीतनं डायरेक्ट 11वीत उडी मारलेला आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण शिकत आलेलो आहे. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी, चौथी, पाचवी अप टू 10th स्टँडर्ड. ओके, तर तुम्ही जर पाहिलात, जर तो थोडाफार विचार केलात तर मला सांगा, जे काय आपण टेबल स्टडी करतो 2 to 30पर्यंत जे काय टेबल फॉर्म आपण स्टडी करतो आहे तो कितवीपर्यंत आपल्याला पाठ होता. ओके, फॉर एक्झाम्पल दुसरी ते किंवा पहिली ते पाचवी किंवा चौथीपर्यंत जर तुम्हाला मी कसे पाढे विचारले, मग कसे पाढे जर विचारले, फॉर एक्झाम्पल 29 सक्क किती, त्यानंतर 29 6 जार किती, त्याचबरोबर 28 4 जार किती, आपण डायरेक्टली सांगू शकत होतो किंवा आपण त्याचं उत्तर इझिली देऊ शकत होतो. पहा. ओके, ह्याचं रिझन काय, थोडासा विचार केला तर तुम्हाला त्याचं आकलन किंवा त्याचं तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. पहा. ओके, पहिली ते चौथीपर्यंत जे काय पहिलं लेक्चर असायचं मूल्यमापन किंवा मूल्य शिक्षण हे जे काय पहिलं लेक्चर असायचं त्याच्यामध्ये सर्व जे काही विद्यार्थी असतील किंवा जे काय क्लासरूममध्ये जे काही शिक्षक असतील, वर्ग शिक्षक जे असतील ते तुमच्याकडून पाढे म्हणून घेत होते. पहा. ओके, ह्याचा अर्थ रीडिंग रायटअपमध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही रीडिंग रायटअपमध्ये किंवा कायम त्याचं आकलन झाल्यामुळं तुम्हाला पाढे हे तुम्हाला तोंडपाठ झालेले होते. ओके, 5वी नंतर 10वीपर्यंत असं काय घडलं की पाढे हळूहळू पण विसरू लागलो. पहा. ओके, हे का तुम्ही मुद्दामून करताय किंवा तुमच्या तो मुद्दामून केलेला असं काय होत नाही आहे, कारण देवानं आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे. काय केलेली आहे आपण, विसरभोळेपणा ही देणगी दिलेली आहे आपल्याला. ओके, तर सांगायचं तात्पर्य एकच आहे. मला सांगा, 5वीच्या सुट्टीत किंवा आत्ताचंच रनिंग जर म्हटलं तर 9वी नंतर तुम्ही ज्यावेळेस 10वीला गेलात, त्याच्यामध्ये जे काय उन्हाळ्याची सुट्टी होती मे महिना. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही पाढेपाठ केला असाल. मे महिन्यात पाढेपाठ केल्यानंतर ओके, ज्यावेळेस तुम्ही जूनला जाल, जूनच्या फर्स्ट वीकमध्ये जर तुम्हाला विचारलं, तुम्ही इझिली काय करू शकता, 30च्या 30 पाढे तुम्ही म्हणून दाखवू शकता किंवा विचार तुम्ही इझिली सांगू शकता. ओके, एक 15 जून नंतर जर तुम्हाला विचारलं, ॲटोमॅटिकली 29 पाढा गेट अवॉइड म्हणजे ह्याचा अर्थ काय आपला होईल, तो विसरू शकतो आपण. काही दिवसानंतर 28चा जाईल, काही दिवसानंतर 27चा जाईल, काही दिवसानंतर 26चा. ओके, जुलै महिना उगवला. ओके, 23चा जाईल, 24चा जाईल, म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे जाल, जसं जसं तुमचा पाढेपाठ करण्यामधला स्पॅन वाढत जाईल तसं काय होतं, तुम्हाला ॲटोमॅटिकली एक पाढे आपण विसरत जातो. पहा. ओके, असं होत नाही आहे 2 ते 10 पाढे लहान कधीही तुम्हाला विचार तुम्ही इझिली सांगू शकता, पण 11च्या पुढचे काय पाढे असतील, ओके, अपवाद ज्याच्यामध्ये सोडलं, 11चा असेल, 15चा असेल, 30चा असेल, ओके, 25चा असेल, तुम्ही इझिली सांगू शकतो. परंतु ह्याच्यामधले जे असतील 23 असू दे, 28 असू दे, 28 असू दे, ओके, तर ते पाढा पण विसरायला चालू होतो. ओके, ह्याचं एकच कारण असणार आहे, काय असणार तुमचं इथं, रीडिंग रायटअप. सेम हे फॉर्म्युलाच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. ओके, जो पाढ आपण चालू केलेला आहे कुठला, रूल्स ऑफ द इंडायसेस, 4 रिझल्स आपण स्टडी केलेले आहेत. 4 रिझल्स आपण इथं स्टडी केलेले होते. पहा. ओके, तो पण पाठ असाच आहे. मी असं नाही म्हणत की तुम्हाला ते सगळे रिझल्स पाठ आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आपण आता 7वी किंवा 8वीमध्ये आपण घातांकाचे नियम, रूल्स ऑफ द इंडायसेसचा आपण वापर केले होता, तुम्ही शिकलेला आहात. पहा. ओके, ते आहे तसे रिझल्ट्स आपल्याला 11वीला मॅथमॅटिक्सला लागणार आहेत. 12वीला बऱ्याच टॉपिकमध्ये, 11वीला सुद्धा आणि 12वीला सुद्धा बऱ्याच टॉपिकमध्ये रूल्स ऑफ द इंडायसेसचा मला वापर करायचा आहे. ओके, सेक्शन 2 मध्ये बरेचसे असे टॉपिक्स आहेत की पहिल्या स्टेपपासून तुम्हाला रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करायचा आहे. ओके, त्याचबरोबर लॉगॅरिथम ही जी काही कन्सेप्ट आहे ही टोटली डिपेंड्स अपॉन, ही पूर्ण कन्सेप्ट ही कशावर आधारित असणार, इथं रूल्स ऑफ द इंडायसेस किंवा लॉगॅरिथम हा पूर्ण टॉपिक हा घातांकाच्या नियमावर आधारित आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे झालं मॅथमॅटिक्सशी रिलेटेड. सिमिलरली तुम्ही जर पाहिलात घातांकाचे नियम आम्हाला कुठं लागणार आहेत, अजून फिजिक्स शिकायचं आपल्याला. फिजिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला घातांकाचे नियम वापरायचे आहेत.
जसं चालू होईल तसं तुम्हाला ते आयडिया क्लिअर होईल. ओके, त्याचबरोबर केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल त्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मॅथ्स कशाला वापरायचं आहे. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं फिजिक्समध्ये 70 ते 80% पाठ किंवा 60 ते 70% पाठ हा मॅथमॅटिक्सचा लागतो आपल्याला. फिजिक्समध्ये 60 ते 70% पार्ट जो काय असेल हा कंपल्सरी तुम्हाला मॅथ्स रिलेटेड पार्ट अप्लाय करायचा आहे. बरेच थेरम्स तुम्हाला यूज करायचे आहेत, बरेच डेरिव्हेशन्स तुम्हाला यूज करायचे आहेत. म्हणजे 60 ते 70% पार्ट हा फिजिक्समध्ये तुम्हाला लागणार आहे. ओके, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 50% पार्ट हा मॅथमॅटिक्सचा तुम्हाला लागणारच आहे. फॉर्म्युलेज आहेत. जिथं कॅल्क्युलेशन्स येतात तिथं तुम्हाला कंपल्सरी, जिथं कॅल्क्युलेशन्स येतात तिथं कंपल्सरी तुम्हाला मॅथमॅटिक्सचा हा वापर करावाच लागतो. ओके, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कोण इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतील त्यांना तुम्ही कुतूहलाने तुम्ही विचारा. ओके, ते सुद्धा आन्सर्स देऊ शकतील किंवा नसतील. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांच्या तोंडातून येईल की इंजिनिअरिंग इज अ सब ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स, सॉरी मॅथमॅटिक्स इज अ सब ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग. हे वाक्य टोटली चुकीचं आहे, लक्षात घ्या. ओके, इंजिनिअरिंग इज अ सब ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. एक लक्षात घ्या, मॅथमॅटिक्स ही जे काय ट्रेड किंवा मॅथमॅटिक्स हा जो काय सब्जेक्ट किंवा हा जो काय ट्रेड आहे हा फार मोठा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कराल तेवढं तुम्ही कमी आहे. ओके, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, मनापासून करावं लागेल. लादलंय, घरातल्यानी सांगितलंय बाबा मेडिकलला स्कोप कमी आहे, इकडे इंजिनिअरिंगला स्कोप जास्त आहे, इकडे असं नको आहे. ओके, मनापासून केला तर मॅथमॅटिक्सचा सगळ्यात सोपा सब्जेक्ट कुठलाही नाही आहे. ॲज कम्पेअर टू फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या तिन्ही विषयामध्ये जर पाहिलात आणि मॅथमॅटिक्सचा विषय जर पाहिलात तर मॅथ्ससारखा सगळ्यात सोपा सब्जेक्ट कुठलाही नाही आहे. लक्षात घ्या, फक्त एकच करावं लागणार, स्वीकारावं लागेल. लादलंय किंवा काहीतरी येतं आहे असं रेटत नेण्यात काही अर्थ नाही आहे. मी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही मॅथमॅटिक्सचा स्टडी केलात काही अवघड नाही आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये पाठ करण्यासारखं का नाही आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये जर पाहिलात तर तुम्हाला पाठांतराचा पाठ भरपूर आहे. एखादा आर्टिकल असेल किंवा एखादा डायग्राम असेल, हे पाठ केल्याशिवाय तुम्ही लिहू शकत नाही आहे. इथं फक्त फॉर्म्युलेज पाठ करायचे आहेत आणि फॉर्म्युलेज कसे पाठ करायचे हे सुद्धा आता जर मी तुम्हाला त्या वेळेस मी काय करणार त्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप आपल्याला तो पण पाठ स्टडी करायचा आहे. ओके, आता थोडंसं मी सिलेबसकडे येतोय. पहा, काल जो काय पाठ आपण स्टडी केलेला होता त्याच्यामध्ये 4 रिझल्ट आपण घातांकाचे रिझल्ट स्टडी केले. पहा, ओके, मला सांगा आता इथं फक्त थोडंसं रिवाइज करून घेतोय मी. ए रेस टू एम, एचा एमावा घात ह्या कन्सेप्टमध्ये जर पाहिलं तर एला काय म्हणतो आपण आणि एमला काय म्हणतो आपण. एला काय म्हणतो आपण इथं बेस म्हणतो. पहा, त्याला मराठीत काय म्हणतो आपण, पायाचा उल्लेख केलेला आहे. त्या मराठी काय म्हणतो आपण, पाया म्हटलेला आहे. पहा, ओके, आणि एमला काय म्हणतो आपण इथं, इंडेक्सचा घात म्हणजे काय झाला, तो इंडेक्स झाला. पहा, तो काय झाला तुमचा इथं इंडेक्स अप्लाय होईल. पहा, समजलं का. पहा, ओके, ही कन्सेप्ट ही सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट अप्लाय होईल. ओके, पुढे गेल्यानंतर आपण पहिला रिझल्ट स्टडी केलेला होता. जर आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलेली, कुठली गोष्ट सांगा पाहू. रूल्स ऑफ द इंडायसेस 2च अल्जेब्रामध्ये तुम्हाला रेफर करायचे, तुम्ही अप्लाय करायचे आहेत. कुठले अल्जेब्रास, मल्टिपल ॲज वेल ॲज डिव्हिजन. मल्टिपल किंवा डिव्हिजन ह्या फॉर्ममध्येच फक्त काय करू शकतो आपण इथं अल्जेब्रा ऑफ द किंवा रूल्स ऑफ द इंडायसेसचा मी वापर करू शकतो. ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये रूल्स अप्लाय करता येत नाहीत. इट इज डज नॉट ॲप्लिकेबल फॉर ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. कळलं का. पहा, ओके, तर आता मी पहिला रिझल्ट स्टडी केलेला होता. पहिला रिझल्ट काय स्टडी केलेला होता आपण. पहिला रिझल्ट लॉग ऑफ जर दिलेल्या फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन असेल, एक मिनिट, लॉग नाही आहे, सॉरी, जर दिलेल्या 2 फंक्शनच्या मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, फॉर एक्झाम्पल ए रेस टू एम मल्टिपल विथ ए रेस टू एन, काय दिसतं मला. पहा, इथं दोघांचा बेस कसा आहे, सेम आहे. डिफरंट काय असणार आहे, इंडेक्स आहे. जर बेस इक्वल असेल आणि इंडायसेस वेगवेगळा असेल आणि अल्जेब्रा जर मल्टिपलमध्ये असेल तर घातांकाचे काय होते हो इथं, ॲडिशन होते. पहा, घातांकाचे काय होणार इथं, ॲडिशन. ओके, सेम रिझन मला उलटा सुद्धा वापरायचा आहे. जर एखाद्या वेळेस तुम्हाला इंडायसेसमध्ये ॲडिशन रेफर केलेले असेल तर मी काय करू शकतो, इथं ॲडिशन आहे तर मग रेफर काय करणार, मल्टिप्लिकेशन. ए रेस टू एम मल्टिपल विथ ए रेस टू एन. कळलं का. पहा, ओके, सेम मी दुसरा रिझल्ट स्टडी केलेला होता. ए रेस टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए रेस टू एन. मल्टिपल असेल तर ॲडिशन, डिव्हिजन असेल तर काय होतं इथं सबट्रॅक्शन होणार.
मल्टिपलच्या अपोजिट डिव्हिजन, ॲडिशनच्या अपोजिट सबट्रॅक्शन, काय होणार इथं मग ए रेज टू एम मायनस ऑफ एन, वाईस वर्सा सेम मी रेफर करणार आहे पहा. ओके, हे दोन रिझल्ट झाले. इथं कशाच्या रिलेटेड झाले, इथं बेस आर इक्वल इंडायसेस आर डिफरंट, बेस आर इक्वल इंडायसेस आर डिफरंट. ओके, आता तिसरा आणि चौथा रिझल्ट जो स्टडी करायचा आहे इथं मी फक्त उलट करणार आहे. आता इथं काय केलं आपण, बेस आर इक्वल, तिथे काय असणार इथं इंडायसेस आर इक्वल, इथं काय होतं इंडेक्स आर डिफरंट, इथं काय असणार इथं बेस आर डिफरंट. बरोबर पहिल्या आणि दुसऱ्याच्या अपोजिट पुढचे दोन रिझल्ट आहेत पहा. ओके, कुठला रिझल्ट होता इथं, ए रेज टू एम मल्टिपल विथ बी रेज टू एम. काय दिसतं आपल्याला इथं, कंपॅरिझन करायला शिका, कंपॅरिझन करायला शिका. इथं दोघांचा बेस कसा आहे, वेगवेगळा आहे. दोघांचा बेस कसा आहे, वेगवेगळा आहे, पण इंडेक्स कसा आहे दोघांचा, सेम आहे. आणि मगाशीच सांगितलं मी, इंडायसेसचे रिझल्ट हे फक्त ऍप्लिकेबल कुठं असणार आहेत, मल्टिपल आणि डिव्हिजन मध्ये. अल्जेब्रा कुठला आहे, मल्टिपल. मी कॉमन काढणार. आता काय दिसतं, साम्य काय दोघात, एकच साम्य. कुठलं साम्य आहे, काय असतं ते एम साम्य, रेज टू पॉवरला मी रेफर केलं. ओके, कॉमनली रेफर करणार काय असतं इथं ए बी, जो वेगळेपणा आहे तुम्ही ब्रॅकेटमध्ये सिम्प्लिफाय करणार. ओके, वाईस वर्सा सेम रिझन मी फॉलो करणार. ए बी रेज टू एम काय लिहिणार इथं, जो इंडेक्स असेल तो इक्वली मी दोघांना डिस्ट्रीब्यूट करून टाकणार आहे. अल्जेब्रा मल्टिपल मध्ये ए रेज टू एम मल्टिपल विथ बी रेज टू एम रिमेन्स सेम. ओके, रिमेंबर दॅट. आता ह्याच्यामध्ये सपोज जर मी असं दिलं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पहा, डबल टिक मार्क विथ स्टार देतोय पहा. ओके, ह्याच्यामध्ये जर मी असं दिलं ए प्लस बी ब्रॅकेट रेज टू एम जर असेल तर इट इज नॉट पॉसिबल, मी इंडायसेसचा रिझल्ट इथे मी वापरू शकत नाही. ए रेज टू एम प्लस और मायनस बी रेज टू एम ऍप्लिकेबल नाही आहे, लक्षात घ्या. तिथे मला रिझल्ट वापरता येत नाही पहा. ओके, सेम मला चौथा रिझल्ट, हे नकळत होणारे चूक आहे, तुम्ही मुद्दाम करता असं होत नाहीये. फॉर एक्झाम्पल इथं ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, गडबडीत काय लिहितो आपण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, होत नाही, लक्षात घ्या. फक्त मल्टिपल असेल तर मी रेफर करू शकतो ए बीचा स्क्वेअर जर असेल तर ए स्क्वेअर मल्टिपल विथ बी स्क्वेअर मी अप्लाय करू शकतो. पण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये जर असेल तर इट इज नॉट पॉसिबल टू काय असेल सेपरेशन मी करू शकत नाही. ओके, सेम. आता हा मल्टिपलमध्ये डिव्हिजनमध्ये पण सेम रिझल्ट वापरणार आहे. ए रेज टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर बी रेज टू एम. काय दिसतं मला दुसऱ्या आणि चौथ्या रिझल्टमध्ये, बेस आर इक्वल इंडायसेस आर डिफरंट. चौथ्यामध्ये काय दिसतं आपल्याला, बेस आर डिफरंट इंडायसेस आर सेम. कॉमन जे असेल मी रेफर करणार रेज टू पॉवर एम अप्लाय विल, एम पॉवर आहे, पॉवरला रेफर केलं. ओके, इंडेक्सला मी दुसरा शब्द काय वापरणार, पॉवर यूज करू शकतो आपण. काय नाही तर मग ए डिवाइडेड बाय बी आपल्याला ए डिवाइडेड बाय बी. सेम रिझन मी फॉलो करणार आहे. सिन्स वाईस वर्सा रिझन मला स्ट्रेट फॉरवर्ड कधी वापरायचे नाहीये. ए अपॉन बी ब्रॅकेट रेज टू एम इज इक्वल टू ए रेज टू एम डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर बी रेज टू एम मध्ये रेफर केलं जाईल पहा, बी रेज टू एम मध्ये रेफर केलं जाईल. समजलं, हे चार रिझल्टचा इथं मी वापर केलेला होता, मेन्शन केलेलं होतं पहा. ओके, आता पुढचे एक मला 3-4 रिझल्ट स्टडी करायचे आहेत. कदाचित तुम्हाला ते रिझल्ट सुद्धा माहीत असतील, जर माहीत नसतील तर फक्त काय होईल इथं रिमेंबर किंवा त्याची उजळणी होईल पहा. ओके, पुढचा रिझल्ट मला स्टडी करायचा आहे. घातांक जर दिलेला असेल, घातांकाचा घातांक. फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, रेस्ट टू रेस्ट. ओके, ए रेस्ट टू एम रेस्ट टू एन. रिझल्ट काय सांगतो आपल्याला, पाचवा रिझल्ट ए रेस्ट टू एम रेस्ट टू एन. बऱ्याच ठिकाणी मला हा रिझल्ट फॉलो करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी मला हा रिझल्ट फॉलो करायचा. जे काय रिझल्ट मी घेतलेले आहेत पहिले 4 रिझल्ट सुद्धा बऱ्याच ठिकाणी मला यूज करायचे आहेत. ओके, ए रेज टू एम रेज टू एन, घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचं काय होणार इथं, गुणाकार होणार आहे पहा. घातांक काय होणार इथं, गुणाकार होणार आहे. फॉर एक्झाम्पल काय नाही तर ए रेज टू एम एन मध्ये रेफर केलं जाईल, ए रेज टू एम एन. घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचं काय होणार इथं, गुणाकार. ओके, वाईस वर्सा सेन्स ए रेज टू एम एन जर आलेला असेल किंवा एक्झाम्पलमध्ये एखादी स्टेप आली तर रेफर काय करू शकतो आपण, 2 टर्ममध्ये अप्लाय होईल. मला सांगा मी 2 मल्टिपल 3 केलं काय आणि 3 मल्टिपल 2 केलं काय, आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे. ह्या दोघांचा आन्सर काय येतं आपल्याला इथं 6च येणार आहे. पण ए आणि बीची जागा काय केली आपण, फॉर एक्झाम्पल मी 2 ला ए आणि 3 ला बी रेफर केलेलं आहे. 2 आणि 3 ची जागा काय झाल्या, चेंज झाल्या. पण मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो कम्युनिटिव्ह आहे. याचा अर्थ गुणाकारामध्ये ए आणि बीची जागा जरी मी चेंज केल्या तर आन्सरमध्ये काही फरक पडत नाही. त्याच रूलचा वापर करून मी एखाद्या वेळेस असं सुद्धा लिहू शकतो, ए रेज टू एम रेज टू एन, किंवा मी असं सुद्धा लिहू शकतो ए रेज टू एन रेज टू एम. मी एम एन काय करू शकतो इथे मी रिप्लेस करू शकतो किंवा मी अप्लाय
करू शकतो. पहा एम आणि एनच्या जागा मी तिथं चेंज करू शकतो. ओके, सेम मी पुढचा रिझल्ट स्टडी करणार आहे. 6वा रिझल्ट आपला येईल. पहा हा रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. घातांकाचा घातांक जर दिलेला असेल तर घातांकाचं काय होणार इथं गुणाकार आपला मिळेल. पहा ओके, पुढचा रिझल्ट स्टडी करायचा आपल्याला. सपोज ह्या टाईपमध्ये दिलेला आहे आपल्याला a raised to square root of a raised to n, square root of a raised to n. आता मला सांगा किंवा nth root of, मी रेफर काय केलं nth root of a, nth root of a. सांगा मला काय येणार आता इथं nth root of a रेस्ट टू पॉवर काही नाही आहे तर किती अप्लाय होईल 1. रेस्ट टू पॉवर काही नाही तर किती अप्लाय होईल 1. मला सांगा मी स्क्वेअर रूट ऑफ a जर रेफर केलं तर रूल्स ऑफ द इंडायसेस मध्ये रेफर काय करतो आपण किंवा तो रिझल्ट आपण पहिल्यांदा घेऊया. पहा म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ॲक्च्युअली तो रिझल्ट नाही आहे पण तो आपण अप्लाय करू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ जर मी ए रेफर केलं किंवा स्क्वेअर रूट ऑफ जसं मी मगाशी सांगितलं ए बी जर असेल तर काय लिहू शकतो आपण स्क्वेअर रूट ऑफ ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए मल्टिपल विथ स्क्वेअर रूट ऑफ बी. आपल्याला पास स्क्वेअर रूट ऑफ ए मल्टिपल स्क्वेअर रूट ऑफ बी. तोच मी उलटा लिहू शकतो. पहा सेन्स स्क्वेअर रूट ऑफ ए मल्टिपल स्क्वेअर रूट ऑफ बी जर असेल दोन्ही पदांचा दोन्ही टर्मचा जर स्क्वेअर रूट इक्वल असेल, मी लक्षात घ्या काय उल्लेख केला स्क्वेअर रूट. जर इथं क्यूब रूट आहे आणि ते स्क्वेअर रूट असेल अप्लाय करता येत नाही. दोन्ही टर्ममध्ये साम्य पाहिजे. काय अप्लाय होईल इथं मग इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ काय नाही ते व्हॅल्यू ए बी मध्ये आपलं. पहा इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ ए बी अप्लाय होईल. ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्क्वेअर रूट. 7वा आहे. पहा स्क्वेअर रूट ऑफ ए जर असेल तर रूल्स ऑफ द इंडायसेस मध्ये इंडेक्स फॉर्म मध्ये रेफर काय करणार ए रेज टू स्क्वेअर रूट लिहिताना कसं लिहितो आपण 1/2. एक लक्षात घ्या रूट वर्गमुळात 2 वर्गमुळात a जर लिहायचं असेल तर इंडेक्स फॉर्म मध्ये 2 लिहायची कन्सेप्ट नाही. पण इंडेक्स फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर रेस्ट टू पॉवर 1/2 हे कंपल्सरी मेन्शन करावं लागतं. ओके, आता रेस्ट टू पॉवर 1/2 आहे इथं 2 लिहायची पद्धत नाही आहे. जर क्यूब रूट असेल मला क्यूब मध्ये रेफर करावं लागेल. 8वा रिझल्ट आहे. पहा क्यूब रूट ऑफ a इज इक्वल टू a रेस्ट टू पॉवर किती आपला 1/3. ओके, दोघांमध्ये फरक काय झाला विद्यार्थी मित्रांनो इथं स्क्वेअर रूट लिहायची गरज नाही आहे. रेफर मी करू शकतो. ओके, क्यूब रूट मी रेफर करू शकतो पण क्यूब रूट मध्ये तुम्हाला सिम्बॉलमध्ये हा 3 हा कंपल्सरी मेन्शन करावाच लागेल. रेज टू पॉवर काय असणार 1/3 मध्ये अप्लाय होईल. आता तेच मी nth रूट मध्ये येणार आहे. पहा 9वा रिझल्ट आहे. nth रूट ऑफ उच्चार कसा केला पहा nth रूट ऑफ a चा nवा घात नाही आहे. nth रूट म्हणजे रूट कितवा आहे nth आहे म्हणजे कुठे लिहिला n सिम्बॉलिक प्रेझेंटेशन मध्ये लिहिला. पहा a इज इक्वल टू काय ना पॉवर इथं a रेज टू पॉवर 1/n मध्ये अप्लाय पहा a रेज टू पॉवर 1/n मध्ये अप्लाय होईल. ओके, ह्या सगळ्याचा वापर करून जर 10वा रिझल्ट मला यूज करायचा आहे nth रूट ऑफ a रेज टू m जर दिलेला असेल nth रूट ऑफ a रेज टू m जर दिलेला असेल तर कंडिशन मी पहिल्यांदा रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करणार. काय नाही तर व्हॅल्यू a रेज टू m रेज टू पॉवर किती अप्लाय होईल 1/n nth रूट रेज टू पॉवर 1/n मध्ये अप्लाय होईल. समजलं व्यवस्थित. जो रिझल्ट मी इथं यूज केलेला आहे किंवा 5वा रिझल्ट काय सांगतो पहा घातांकाचा घातांक दिलेला असेल तर घातांकाचं काय होणार इथं गुणाकार होणार आहे. पहा काय होणार इथं गुणाकार होणार आहे. कंडिशन काय येणार मग पहा एक्झॅक्टली इक्वल टू a रेज टू m म्हणजे काय असणार m/1 अल्जेब्रा रूटला असणार मल्टिपल 1/n मध्ये अप्लाय 1/n मध्ये अप्लाय होईल. ओके, गुणाकारामध्ये 2 फॅक्टोरियल मध्ये गुणाकार जर असेल 2 फॅक्टोरियल मध्ये जर गुणाकार असेल तर कंडिशन काय असणार आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटर छेदाचा अंशाचा आणि छेदाचा काय करतो आपण गुणाकार m मल्टिपल 1 मल्टिपल विथ n म्हणजे फायनल रिझल्ट काय झाला a रेज टू m/n. फायनल रिझल्ट काय झाला a रेज टू m/n अप्लाय. पहा समजलं व्यवस्थित. ओके, हा पण रिझल्ट मला बऱ्याच ठिकाणी वापरायचा आहे. जो 11वीचा सेकंड सेक्शनमध्ये जे टॉपिक्स आहेत ओके लिमिट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन त्याचबरोबर सिक्वेन्स अँड सिरीज ह्या सगळ्या पार्टमध्ये बऱ्याच ठिकाणी मला सगळ्या रिझल्टचा वापर करायचा आहे. पहा ओके, आता राहिले 2च रिझल्ट्स. जे रिझल्ट्स म्हणजे किमती त्याच्या महत्त्वाच्या आहेत. 11वा रिझल्ट a रेज टू 0 एनिथिंग रेज टू 0 व्हॅल्यू किती अप्लाय होईल आपण गडबडीत सांगून जातो. काय सांगून जातो आपण रेज टू पॉवर 0 आहे ह्याचा अर्थ काय असणार आहे गुणाकारामध्ये कुठल्याही टर्मला मी जर 0 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 0च रिप्लेस होणार आहे. तर a रेज टू 0 एनिथिंग रेज टू 0
ए हा एच पाहिजे असं काही कंडिशन नाही आहे. कुठलाही पदाचा जर 0वा घात असेल तर आन्सर किती असणार आहे एक्झॅक्टली इक्वल टू 1. आता ते समथिंगच्या भाषेत एक लक्षात घ्या, मॅथमॅटिक्समध्ये समथिंग हा बॉक्समध्ये दर्शवतो आपण. ओके, मॅथमॅटिक्समध्ये समथिंग हा आपण बॉक्समध्ये दर्शवणार आहे. समथिंग रेस टू 0 इज अ व्हॅल्यू किती अप्लाय होईल 1. समथिंग रेस टू 0 व्हॅल्यू किती असणार इथं 1. ओके, सिमिलरली सेन्स जर 1 मला रिप्लेस करायचं असेल तर 1च्या किमती भरपूर आहेत. 1च्या किमती मी 1 बद्दल मी अनेक व्हॅल्यूज अनेक किमती मी ते वापरू शकतो. स्टेप बाय स्टेप मी सॉरी स्टेप बाय स्टेप मी त्या 1च्या किमती सांगणार आहे. एखाद्याच एक्झाम्पलमध्ये 1 जर आला त्याच्याऐवजी आत्ता रूल्स ऑफ द इंडायसिसमध्ये मी काय वापरू शकतो, जी टर्म असेल एक्झाम्पलमध्ये जी टर्म मला रेफर करायची आहे ती रेस टू पॉवर किती रेफर करणार मी 0 मध्ये रेफर करणार आहे. रेस टू पॉवर 0 म्हणजे मी टर्म रिप्लेस कशामध्ये करणार इथं एनिथिंग रेस टू 1, एनिथिंग रेस टू 0 व्हॅल्यू 1 मध्ये रेफर होईल आणि 1 म्हणजेच काय असणार आहे एनिथिंग रेस टू पॉवर 0 आपल्याला. आणि शेवटचा रिझल्ट आहे तो म्हणजे कुठला असणार इथं 12th रिझल्ट एनिथिंग रेस टू किंवा ए रेस टू 1, एनिथिंग रेस टू 1 तीच व्हॅल्यू रिपीट होणार आहे, तीच व्हॅल्यू रिपीट होईल. फॉर एक्झाम्पल काय सर पहा 2 रेस टू 1 पॉवर आपण 2 मध्येच रेफर करतो. 2 रेस टू 1 पॉवर 2 किंवा 3 रेस टू पॉवर 1 एक्झॅक्टली इक्वल टू 3. म्हणजे एनिथिंग रेस टू 1 जर आलेला असेल, एनिथिंग रेस टू 1 जर आलेला असेल तर कंडिशन काय आपल्याला एनिथिंग रिमेन्स सेम, एनिथिंग रिमेन्स सेम आपल्याला पहा. ओके, हे जे काय 12 रिझल्ट्स आहेत हे ऑलरेडी आपण 9, 7, 8 6वी 7वी किंवा 7वी 8वीला तुम्ही स्टडी केला असाल. हे सगळे रिझल्ट्स मला ॲज इट इज 11वी आणि 12वीला सेक्शन 1 आणि सेक्शन 2 ह्या दोन्ही टॉपिक्समध्ये लागणार आहे पहा. ओके, फॉर्म्युलिझममधला मी पहिला पार्ट कंप्लीट केलेला आहे, रूल्स ऑफ द इंडायसेस. रोज थोडा पार्ट मी फॉर्म्युलेचा घेणार आहे पहा. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण जो काय पार्ट स्टडी करायचा आहे, तो पार्ट कुठला असणार आहे तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किंवा एक्सपान्शन फॉर्म्युलीज. ओके, जर वेळ मिळाला किंवा पाठीमागचे नोटबुक्स किंवा पाठीमागच्या काही पुस्तकं जर असतील तर एक्सपान्शन फॉर्म्युलीज तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. इझिली काय करू शकता तुम्ही पाठ करायचे आहेत. ओके, ते कसे पाठ करायचे आहेत, एक्सपान्शन फॉर्म्युलीजमध्ये काय आहे हे सगळं पार्ट मी एक पार्टमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, हा पार्ट झाला नॉर्मल पार्ट कुठल्याशा झाला रूल्स ऑफ द इंडायसेसमध्ये. ओके, पहिला पार्ट मी इथे कव्हर करून घेतलेला आहे रूल्स ऑफ द इंडायसेस. तर तुम्ही काय करायचं आहे आता एक रफ नोटबुक सरांनी सांगितलेलं आहे. परत आपले ऑनलाईन लेक्चर्स कंप्लीट झाल्यानंतर गव्हर्नमेंट ज्यावेळेस आपल्याला परवानगी देईल, ज्यावेळेस तुमचे ऑफलाईन लेक्चर्स म्हणजे क्लासरूमचे लेक्चर ज्यावेळेस स्टार्ट होतील हा सगळा पार्ट रिवाइज केला जाईल. ओके, तत्पूर्वी जर तुमच्याकडे कुठले एखादे रफ नोटबुक असेल तर हे सगळे रिझल्ट्स शक्यतो रीडिंग रायटअपमध्ये फॉर्म्युलीज ठेवा. रीडिंग रायटअप एक लक्षात घ्या, आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो काय हे चला जाऊ दे, चला हे काय अवघड आहे, काय इझिली आपण करू शकतो. एक लक्षात घ्या, ऐन टायमाला आपल्याला रिझल्ट आठवत नाहीत. आणि सिमिलरली एखाद्या वेळेस लक्षात घ्या, मला स्ट्रेट फॉरवर्ड रिझल्ट मी अनेकदा रिपीट करतोय, मला स्ट्रेट फॉरवर्ड रिझल्ट कुठेही वापरायचे नाही आहेत. त्याचे ॲप्लिकेशन्स यूज करायचे आहेत. आणि ॲप्लिकेशन कधी यूज करू शकतो आपण, ज्यावेळेस तुम्हाला बेसिक फॉर्म्युलीजवर कमांड असेल आणि तरच त्यावेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन ओरिएंटेड रिझल्ट्स तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे मी परत सांगतोय, रीडिंग रायटअपमध्ये ह्याचा अर्थ काय अप्लाय होईल, तुम्ही फॉर्म्युला लिहायला चालू करा. फक्त घोकमपट्टी करायची नाही आहे. ए रेस टू एन इज इक्वल ए रेस टू एम एन नको आहे. हाताखालनं जाऊ देत. हाताखालनं गेल्यामुळे 3 गोष्टी होतात. एक लिखाण होतं, दुसरं पठण होतं, तिसरं काय केलं जातं नजरच बसते पहा त्या फॉर्म्युला. मनन होतं, मनन म्हणजेच पठण होतं, पठण होतं म्हणजे म्हणतो आपण, आणि मनन आपण काय करतो आपण सारखं ते म्हणजे फॉर्म्युला मी लिहायला लागला त्यास म्हणजे ॲट अ टाईम 3 गोष्टी होतात. त्यामुळे शक्यतो पाठांतर करण्यापेक्षा काय करायचे रीडिंग रायटअपमध्ये फॉर्म्युलेज ठेवायचे. ओके, वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही फॉर्म्युलेज लिहू शकता. ओके, आता थोडंसं मी सिलेबस करणार आहे. मॅथ्समध्ये 11th स्टँडर्ड. ओके, 11th स्टँडर्ड जसं 10वीला बीजगणित आणि भूमिती, अल्जेब्रा आणि जॉमेट्री जे काही 2 पार्ट होते, तसंच 11वी आणि 12वीला सेक्शन 1 त्यालाच काय म्हणतो आपण M1 सेक्शन 1 आणि दुसरं काय असेल इथं सेक्शन 2. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण M2. लक्षात घ्या. ओके, जसं 10वीला
10वीला जसं अल्जेब्रा आणि जॉमेट्री होतं तसं 11वी आणि 12वीला जर पाहिलं तर सेक्शन 1 म्हणजे त्याला आपण काय रेफर करणार आहे M1 आणि सेक्शन 2 त्यालाच काय रेफर करतो आपण M2 रेफर करणार आहे पहा. ओके, दोन्ही पार्ट्स मार्क असणार आहे तुम्हाला. 40 मार्काला तुमचा पेपर असणार आहे, 20 मार्क प्रॅक्टिकल आहे. आता तुम्ही म्हणाल सर मॅथ्समध्ये प्रॅक्टिकल कशाला इम्पॉर्टंट आहे, तर गव्हर्नमेंटने दिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिकलला सुद्धा काय करायचं तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. ओके, तर 40 मार्काचा तुमचा काय असणार थेरोटिकल पेपर असणार आहे. टोटल मार्क्स किती असणार 100 मार्काचा पेपर असेल त्यातलं थेरी किती मार्काची असणार इथं 40 + 40. सेक्शन 1 किती मार्काला असणार 40 मार्काला आहे आणि सेक्शन 2 हा किती मार्काला असणार इथं 40 मार्काला आहे पहा. ओके, आता 40 + 40 किती झालं इथं टोटल 80 आणि जे काय प्रॅक्टिकल अप्लाय होईल ते किती मार्काचं असणार आहे 20 मार्काचं आहे. 80 + 20 किती मार्क झाले टॉप ह्याला सब्जेक्टला तर 100 मार्काचा जो काही पेपर असणार आहे त्याच्यामध्ये 40 मार्क हे थेरीला असणार आहेत आणि 20 मार्क हे काय असणार तुम्हाला प्रॅक्टिकलचे असणार आहेत पहा. ओके, आता गव्हर्नमेंटचे काही नियम चालू आहेत, काही टॉपिकचे किंवा काहीचे मार्क्स काय केलेले त्यांनी इथं हे जे काय प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत हे काढून टाकणार आहेत, पण अजून JR आलेलं नाही आहे त्यामुळे त्याच्यावर काय जास्त करून कोणी विश्वास ठेवायचा नाही आहे. ओके, म्हणजे पेपर फॉर्मॅट काय असणार तुमचा 80 + 20 80 + 20 100 मार्क्सचा तुमचा काय असणार थेरॉटिकल टाईपचा पेपर असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आता सेक्शन 1ला आपल्याला जो काय पार्ट स्टडी करायचा आहे ते कुठले कुठले टॉपिक्स असणार आहे इन जनरल मी इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहा. पहिला टॉपिक जो शिकायचा आहे सेक्शन 1 मध्ये त्यालाच काय म्हटलं आपण M1 म्हटलेलं आहे पहा. सेक्शन 1 मध्ये जो काय पहिला टॉपिक स्टडी करायचा आहे तो कुठला असणार इथं अँगल अँड मेजरमेंट. ओके, अँगल अँड मेजरमेंट. आता फिजिक्समध्ये सुद्धा आपण मेजरमेंट टॉपिक स्टडी करतो आहे. ओके, मेजरमेंट म्हणजे काय असणार तुमचं इथं मोजमाप. ओके, आता ह्या टॉपिकमध्ये आता एक लक्षात घ्या सेक्शन 1चा जो काय पहिला टॉपिक आहे अँगल अँड मेजरमेंट ह्याच्यामध्ये मला सांगा आज फक्त मी अँगलच्या बाबतीत मोजणार आहे, अँगलच्या बाबतीत काय करायचं आपल्याला बोलायचं आहे. ओके, मेजरमेंट हा मी थोडासा भाग वेगळा ठेवणार आहे, तो नंतर आपल्याला स्टडी करायचा आहे कुठल्या पार्टमध्ये आपण अँगल मोजू शकतो. ओके, आता मला सांगा अँगल सगळ्यांना माहिती आहे अँगलला काय म्हणतो आपण मराठीत कोण म्हणतो पहा आपण. ओके, 9वी 10वीला कन्स्ट्रक्शन केलं असेल. सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काढायला सांगितलं मेजर अँगल ऑफ ABC कोणाचं माप हे आपण तेहरी रिलेटेड दर्शवतो पहा. मेजर अँगल ऑफ ABC एक्झॅक्ट इक्वल टू मला फॉर एक्झाम्पल मला 120 डिग्री कॅल्क्युलेट करायचं आहे. मेजर अँगल ऑफ ABC इज इक्वल टू 120 आणि मी तुम्हाला लेंथ ऑफ BC कन्स्ट्रक्शनला काय दिलेलं आहे पहा आपल्याला लेंथ ऑफ BC इज इक्वल 12 सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, त्याचबरोबर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू मी 10 सेंटीमीटर दिलेलं पहा. क्वेश्चन काय दिलेलं आहे पहा आपल्याला इथं मेजर अँगल ऑफ कन्स्ट्रक्ट किंवा काढायचं आपल्याला कन्स्ट्रक्ट द मेजर अँगल ऑफ ABC इज इक्वल टू 120 डिग्री अँड लेंथ ऑफ AB ची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर अजून एक लेंथ तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यांनी इथं BC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर दिलेले पहा. ओके, म्हणजे मला क्वेश्चनचा अर्थ कळाला का पहा. मला काय करायचं आहे अँगल ABC मला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि ह्या ABC मध्ये 120 डिग्री हा अँगल म्हणजे मेजर अँगल ऑफ मिडवेला जो कोण असेल त्या B जवळ तयार कोणाचं माप किती दिलेलं आहे 120 डिग्री दिलेलं आहे. काय केलं सांगा पाहू, विचार करा थोडंसं रिवाइज करा. आपण मेजर अँगल ऑफ ABC कॅल्क्युलेट करण्यासाठी कन्स्ट्रक्शन काय केलेलं होतं. ओके, पहिल्यांदा तुम्ही लाईन मारला असाल बरोबर आहे का पहा. कन्स्ट्रक्शन करताना काय केलं आपण पहिल्यांदा लाईन मारली. ओके, त्या लाईनवर सुरुवातीला मी B पॉईंट रेफर केलात बरोबर आहे का पहा. सुरुवातीला घेतला आपण B पॉईंट. ओके, डायरेक्ट आपण अँगल काढणार आहे का नाही. पहिल्यांदा काय केलं आपण एक लाईन प्लॉट केली त्या लाईनवर काय घेतला आपण B पॉईंट घेतला पहा. B पॉईंट घेतल्यानंतर आता B पॉईंट घेतलेला आहे कारण B जवळ अँगल मला करायचं आहे. ओके, आता AB तर घेऊ शकत नाही कारण इनिशियल कोण आहे A आहे टर्मिनल कोण आहे B आहे तर इनिशियल कुठे असतं B म्हणजे BC मला पहिल्यांदा काय करावं लागेल प्लॉट करून घ्यावं लागेल. BC किती सेंटीमीटर आहे 12 सेंटीमीटर. ओके, पट्टी किंवा पट्टीच्या सहाय्याने काय केलं आपण BC पॉईंट प्लॉट करून घेतला. हा किती असणार इथं मग 12 सेंटीमीटर कळलं का पहा. ओके, स्केलच्या सहाय्याने काय घेतला आपण इथं 12 सेंटीमीटरचा एक भूखंड त्यालाच काय म्हणतो आपण रेषाखंड त्यालाच काय म्हणतो आपण लेंथ म्हणतो पहा. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण लेंथ कॅल्क्युलेट करून घेतली. B घेतला काय केलं पहा परत एकदा
एक लाईन प्लॉट केला, त्या लाईन प्लॉट केल्यावर त्यावर एक पॉईंट तुम्ही रेफर काय केला बी. ओके, बी पॉईंट रेफर करून आपण एक तर कंपासच्या सहाय्यानं किंवा कर्कटकच्या सहाय्यानं काय घेतलं आपण 12 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेऊन मी बी सी पॉईंट प्लॉट करू शकता किंवा स्केलच्या सहाय्यानं बी पासून सी पर्यंत काय घेतलं आपण 12 सेंटीमीटरचं एक अंतर प्लॉट केलेलं होतं, घेतलेलं होतं पहा. ओके, सेम पार्टमध्ये आता प्रोटेक्टरचा कोनमापकाचा वापर करून आता कोनमापक जर पाहिलं तर ह्या टाईपमध्ये असणार आहे पहा. ओके, प्रोटेक्टर ह्या टाईपमध्ये असणार आहे. मध्ये काय असणार आहे 0 रेफर करतो आपण. ओके, एक रीडिंग आतनं असणार आहे, एक रीडिंग बाहेरनं असणार आहे पहा. ओके, एक रीडिंग आतनं असणार आहे, एक रीडिंग बाहेरनं. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 अप टू 180 आणि एक रीडिंग आतनं असणार आहे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अप टू इथं अप्रॉक्सिमेटली वरती किती असणार 90 डिग्री असणार आहे आणि अप टू 180 डिग्री. ओके, तर कोण मोजायची एकक किती असणार, इथं 2 एकक असणार आहेत. आता आत रीडिंग घ्यायचं की बाहेरने घ्यायचं आहे. आता मला सांगा 120 हा जो काय अँगल दिलेला आहे हा कसा अँगल आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह असेल हा कंपल्सरी तुम्हाला निगेटिव्ह सॅग्रेशन द्यावं लागतं. ओके, त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला पॉझिटिव्ह अँगल दिले असेल तुम्ही कसा मोजणार, आतून मोजणार आहे. कोनमापक कुठं ठेवणार, बीवर ठेवणार की सीवर ठेवलेलं आहे आपण, बीवर ठेवल्यानंतर कोनमापक ठेवल्यानंतर 120 जिथं येईल तिथे मी काय करणार ट्रेस मारणार. फॉर एक्झाम्पल 120 इथं आला आणि हा पॉईंट आलेला 120. फॉर एक्झाम्पल आता इथं कोनमापक नाही आहे, कोनमापकाचा वापर केला असतात तर इझिली आयडिया क्लिअर झाली असते. कोनमापक ठेवल्यानंतर कुठलं रीडिंग घ्यायचं मी परत रिपीट करतोय पहा. जर पॉझिटिव्ह अँगल असेल, जर अँगल पॉझिटिव्ह दिला असेल तर मी आतनं रीडिंग करणार आहे आणि ते त्याला काय म्हणायचं आहे ते मी नेक्स्ट लेक्चरला पुढच्या लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. त्याला 2 वाक्य आहे, एक क्लॉकवाईज डायरेक्शन आणि दुसरं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ते कशा आहेत ते मी नेक्स्ट लेक्चरमध्ये बोलणार आहे. ओके, आता आपला अँगल कुठला घ्यायचा, आतनं रीडिंग मला मोजायचं आहे, आतनं रीडिंग मोजायचं आहे. कोनमापक मी या बी ठिकाणी ठेवलेला आहे आणि आत रीडिंग मोजायला लागलो 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 स्टेटलाईन अप्लाय होईल. 100, 110, 120, 120 तर मी खून केली पहा. ओके, एक लक्षात घ्या ही खून आणि लाईनवरची खून बी पॉईंट जॉईन करणारी एक लाईन मी प्लॉट केली. जी काय बीवर लाईन प्लॉट केली ही जी काय लाईन अप्लाय होईल ती लाईन म्हणजे काय झाली तर रेस झाला, त्याला मी किरण म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण किरण म्हणतो आपण. ओके, आता जो काही किरण जर अप्लाय होईल तर किरणावर कुठला पॉईंट प्लॉट करायचा, मला ए पाहिजे आहे, बी तर फिक्स झालेला आहे बरोबर आहे का. एक स्केलच्या सहाय्यानं किंवा हा जो काय अँगल अप्लाय केला आपण तो अँगल किती झालेला आहे 120 डिग्री. म्हणजे मी किरण प्लॉट करून घेतला, बी पासून जाणार जो काय प्लॉट होईल तो मी किरण काय केलं तर मी प्लॉट करून घेतला पहा. ओके, आता जो पॉईंट अप्लाय होईल फक्त आता एक पॉईंट मला बी मिळाला सी मिळाला, अँगल मी प्लॉट केला. आता किरणवर जो काय अप्लाय होईल तो पॉईंट म्हणजे कुठला असणार इथं ए पॉईंट अप्लाय होईल. ओके, आता ए हा जो काही पॉईंट अप्लाय होईल हा ए पॉईंट म्हणजे काय असणार 10 सेंटीमीटर. बी तर ऑलरेडी आहे म्हणजे कर्कटक किंवा काय केलं मी कर्कटक किंवा स्केलचा वापर करून बी पासून जो काही किरण मी काढलेला आहे त्या किरणवर काय केला तुम्ही प्लॉट केला ए पॉईंट. हा किती झाला तुमचा 10 सेंटीमीटर. कळलं का बा, कन्स्ट्रक्शन या टाईपमध्ये केलं होतं. ओके, म्हणजे ॲक्च्युअल ह्या कन्सेप्टमध्ये हा ऑलरेडी तुम्ही 9th and 10th स्टँडर्डला यूज केला होता. ओके, पण तो ॲक्च्युअल कंडिशनमध्ये आपण काय केलं तर आपण पहिल्यांदा बीसी काढलं. बीसी काढलं म्हणजे काय केलं आपण सुरुवात केली. बीसी म्हणजे काय काढलं आपण सुरुवात केली पहा. बीसी म्हणजे काय काढलं आपण सुरुवात, त्यालाच काय बोलतो आपण स्टार्टिंग पॉईंट. स्टार्टिंग पॉईंट त्यालाच काय म्हणतो आपण, अजून एक दुसरं नाव आहे कुठलं काय केलं आपण सुरुवात केली म्हणजे इनिशियल पॉईंट. इनिशियल पॉईंट अप्लाय केली. ओके, एक लक्षात मी त्या बीसीला सुरुवात केली, बीसीला सुरुवात केली म्हणजे काय केलं आपण इनिशियल पॉईंट. इनिशियल पॉईंट म्हणजे काय केलं आपण सुरुवात केली पहा. ओके, कुठं थांबलेलो आपण 120. कुठं थांबलेला 1. मला सांगा 120च्या पुढं इथं मापा आहेत का नाही तो आहेतच. 120 नंतर 130 आहे, 130 नंतर 140 आहे, अप टू 180 पर्यंत आहे. पण आपण कुठं थांबलो 120ला थांबलो म्हणजे काय झाला एंड पॉईंट. थांबलो म्हणजे काय झाला हा तुमचा एंड पॉईंट झाला पहा, एंड पॉईंट. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण टर्मिनल पॉईंट. त्याला जर दुसरं एक नाव आहे टर्मिनल पॉईंट. आपलं त्यालाच दुसरं नाव काय असायचं टर्मिनल पॉईंट.
ओके, म्हणजे काय झालं, इथं मी सुरुवात केली, लाईन BC प्लॉट केलं, B वर प्रोटेक्टर ठेवून 120 डिग्री मी काय केलं, इथं अँगल एक खून केली म्हणजे काय झालं इथं, आणि ती खून आणि लाईनवरचा पॉईंट मी जॉईन केला म्हणजे तो काय झाला, तुमचा लास्ट झाला. मला सांगा 120च्या पुढे सुद्धा मापा आहेत, पण मी 120 थांबलो. का थांबलो? कारण की तुम्हाला दिलेलं आहे ते नाही की दिलेलं आहे 120 डिग्रीचा अँगल मला काढायचा आहे. ओके, 120 डिग्रीचा अँगल जो मी प्लॉट केला म्हणजे एंड झाला, तिथे एंड झाला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, टर्मिनल पॉईंट. ओके, आता अँगलची डेफिनेशन काय होणार आहे पहा. इनिशियल रे म्हणजे इनिशियल पॉईंट, रे किंवा मी पॉईंट म्हणून सुद्धा म्हणू शकतो पहा. त्यालाच मी काय म्हणतो इथं, रे म्हणजे किरण, आणि पॉईंट अजून एक मी शब्द काय लिहिला इथं, रे केला पहा. ओके, इनिशियल रे आणि टर्मिनल रे, ह्याच्यामध्ये जो काय अँगल तयार केला जाईल, ह्याच्यामध्ये जो काय अँगल तयार केला जाईल त्या अँगलला काय म्हणतो आपण, डायरेक्टेड अँगल. कळलं का पहा. The angle is covered between कशामधला, the angle is covered between initial ray to the terminal ray. The angle is covered between initial ray to the terminal ray. Then it is known as काय म्हणतो आपण, डायरेक्टेड अँगल. त्याला काय म्हणतो, डायरेक्टेड अँगल. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं जर अँगल तयार करायचा असेल तर दोन रेची कंपल्सरी रिक्वायरमेंट असणार आहे. कुठलं कशाची रिक्वायरमेंट असणार, स्टार्टिंग पॉईंट त्यालाच काय म्हणतो आपण, इनिशियल पॉईंट किंवा रे, आणि एंड पॉईंट त्यालाच काय दुसरं नाव काय असतं इथं, टर्मिनल रे किंवा पॉईंट. ह्या दोन किरणांचा, दोन रेजचाच वापर करून मी कुठलाही अँगल इझिली रिकॅल्क्युलेट करू शकतो. समजलं. ओके, आता आपण जो काय पार्ट आपण स्टडी केलेला आहे त्यामध्ये सुरुवातीचं फक्त पार्ट मी अँगल मेजरमेंटला फक्त अँगल मी इस्टॅब्लिश केलं. पहा अँगल कसा काढतो त्याच्यानं मी डायरेक्टेड अँगलची फक्त डेफिनेशन तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ओके, उद्याच्या लेक्चरला जर आपण म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपल्या टाईप्स ऑफ द अँगल्स स्टडी करायचं आहे. त्याचबरोबर मगाशी जो मी उल्लेख केला, पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल, कुठले अँगल, दोन डायरेक्शन्सचा अँगल मोजायचे. कोण मापक जर व्यवस्थित पाहिलं त्यातून आतून एक रिडिंग आहे आणि एक बाहेरून रिडिंग आहे. ह्या दोन्ही रिडिंगचं महत्त्व काय आहे, त्या दोन्ही रिडिंगला आपण काय म्हणतो आणि ते कशाने दिलेले आहेत ह्याचं सुद्धा मी एक्सप्लेनेशन मी नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहे. ओके, त्यामुळं तुम्हाला जर अजून काय डाऊट्स असतील तर तुम्ही एक तर ऑनलाईनचे काय व्हिडिओज आपण टाकतोय ते तुम्ही काय करू शकता, इथं वारंवार तुम्ही मागं फडकून तुम्ही चेक करू शकता, पाहू शकता. ओके, त्यातून अजून तुम्हाला काय डाऊट्स असतील तर पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा डायरेक्ट कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. समजलं व्यवस्थित. ओके, मी परत एकदा सांगतोय, फॉर्म्युलीजवर कमांड ठेवा. जरी मी सुरुवातीचं पाठ रूल्स ऑफ द इंडायसेसचे जे काय 12 रिझल्ट्स दिलेले आहेत, हे रिझल्ट्स तुम्ही एका रफ नोटबुकमध्ये जसं व्हिडिओत सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सगळे रिझल्ट्स लिहून काढा आणि ते तोंडपाठ करा विद्यार्थी मित्रांनो. का तर आपल्या बऱ्याच ठिकाणी त्या रिझल्ट्स आहे. आता लांब जाऊ दे, मला ह्या टॉपिकमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रूल्स ऑफ द इंडायसेसचा वापर करायचा आहे. त्यामुळे रिडिंग रायटअपमध्ये शक्यतो फॉर्म्युलीज ठेवा. ओके, जो काय पुढचा पार्ट अँगल आणि मेजरमेंटचा असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद.